नमस्कार मित्रांनो. डीटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आहे नागपंचमी आणि या नागपंचमीच्या आपल्या परिवारातील सर्व सदस्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मित्रांनो, आपण मुंबई भांडूप येथे एका चाळीमध्ये घडलेली भयानक घटना आज पाहणार आहोत. जी आपल्याला सांगितलेली आहे, आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत विशाल म्हणून. त्यांच्या वडिलांनी जो अनुभवलेला त्या चाळीमध्ये एक भयानक प्रकार आहे, तो आज आपण पाहणार आहोत. विशाल आणि त्यांचं कुटुंब म्हणजे त्याचे आई-वडील हे मुंबईला भांडूपमध्ये एका चाळीमध्ये राहायचे. तो भांडूपचा एरिया सर्वांना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कोकणातली जास्त म्हणजे इथली कोकणातली सगळी माणसं त्या भांडूपमध्ये राहतात. विशालांची जी खोली होती चाळीमध्ये, त्या सगळ्या बैठ्या चाळी होत्या, समोर वरांडा होता. विशाल यांच्या चाळीपासून एक खोली सोडून एक यादव नावाचं कुटुंब राहायचं. ते मूळ उत्तर प्रदेशमध्ये राहणारं होतं आणि इथे त्यांनी ती चाळीमध्ये खोली घेतली होती. आता त्या यादव यांच्या कुटुंबामध्ये बिपिन नावाचा त्यांचा एक मुलगा होता, जो 25 वर्षाचा होता आणि बिपिनचे आई-वडील. बिपिन आता एका कंपनीमध्ये कामाला होता. बिपिनचे जे वडील होते, ते इलेक्ट्रिशियनकडे हेल्पर म्हणून काम करायचे. आई त्याची घरी असायची. विशाल आणि बिपिनचे जे घराणं आहे यादव कुटुंब यांचे अतिशय चांगले संबंध म्हणजे ते उत्तर प्रदेशातले होते, परंतु सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचे. सगळ्या कोकणातल्या सगळ्या कोकणी बरोबर त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध. कोकणी माणसाच्या सगळ्या सणवारामध्ये ते सामील व्हायचे. एवढं चांगलं कुटुंब. सगळीच तिघेही बिपिनचे आई-वडील अतिशय चांगले मनमिळाऊ स्वभावाचे. बिपिन आता 25 वर्षाचा झाला होता आणि त्याच्या गावी आता त्याच्या आई-वडिलांनी त्याला लग्नासाठी एक मुलगी शोधण्यासाठी म्हणून सुरुवात केली होती. आणि असं करता एके दिवशी बिपिनला त्यांचे उत्तर प्रदेश म्हणजे त्यांचं गाव होतं. ते त्याचं एक जी मुलगी होती त्याच्यासोबत ह्याचं लग्न त्याने ठरवलं. लग्नाच्या दिवशी विशालचे आई-वडील आणि त्या चाळीतली 10-15 जण तर उत्तर प्रदेशला त्याच्या लग्नासाठी गेली होती. एवढे चांगले संबंध बिपिनचे, यादव कुटुंबियांचे आणि विशालचे होते. मग दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मग जी भांडूपमधून सगळे विशालचे आई-वडील गेले होते, चाळीतली जी माणसं होती ती उत्तर प्रदेशातून तिसऱ्या दिवशी घरी पोहोचली. आता मित्रांनो, 15 दिवसांनी बिपिन, त्याची नवीन लग्न झालेली पत्नी आणि बिपिनचे आई-वडील पुन्हा एकदा भांडूपला त्या चाळीमध्ये राहण्यासाठी आले. आता सगळ्यांना परत त्यांनी लाडू वगैरे वाटले लग्नाचे आणि अतिशय चांगल्या प्रकारे बिपिनचा, त्याच्या बायकोचा संसार अतिशय सुखाचा चालला होता. आणि 4 ते 5 महिन्यांनी असं काय झालं काही माहीत नाही, परंतु बिपिनची बायको आणि बिपिन यांच्यामध्ये सतत खटके उडायला लागले. सतत भांडणं व्हायला लागली. आजूबाजूचे लोक हैराण होते, की बिपिन एवढ्या चांगल्या स्वभावाचा, त्याचे आई-वडील मनमिळाऊ, ते सुनेसोबत भांडणं शक्यच नाही. परंतु याच्यामध्ये काय वाद होतायत, हे लोकांना काही समजत नव्हतं आणि लोकं भानगडीमध्ये कशाला पडणार त्यांच्या वैयक्तिक. परंतु लोकांना वाईट वाटत होतं, की मस्त हे चांगलं कुटुंब, चांगल्या स्वभावाची माणसं आणि आता लग्न झाल्यापासून यांची भांडणं कशी व्हायला लागली. त्याची भांडणं होतायत. अतिशय एके दिवशी तर त्याच्या बायकोने अतिशय तमाशा केला खोलीमध्ये. म्हणजे नवऱ्याला ढकलाढकली केली, त्याला शिव्या दिल्या. बिपिनच्या आई-वडिलांना शिव्या दिल्या. आता विशालचे वडील होते नाना म्हणून, त्यांना नाना म्हणायचे आणि चाळीमध्ये त्यांना थोडा मान होता. आता नाना त्यांच्या घरी गेले आणि तिला समजावलं, परंतु ती काही ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हती. त्याने आपलं समजावलं, ते घरी आले. असंच आता यांच्यामध्ये सतत खटके उडायला लागले. एका दिवशी मात्र मित्रांनो, एक अशी भयानक घटना घडली, दुर्दैवी घटना घडली. जी बिपिन आज बिपिनही घरी होता, रविवार होता. याचे आई-वडील घरी होते आणि ह्यांचं काय घरात भांडण सकाळपासून जोरदार सुरू होतं. आता संध्याकाळचे 6 वाजले होते आणि 6 वाजल्याच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. त्या घरातून बिपिनची बायको अक्षरशः जळालेल्या अवस्थेत, पेटलेल्या अवस्थेत, तिचं पूर्ण शरीर जळत होतं. ती त्या ह्याच्यातून, त्यांच्या खोलीतून त्या वरांड्यामध्ये आली आणि इकडे-तिकडे धावण्याचा प्रयत्न करते आणि "वाचवा, वाचवा, मला वाचवा, मला वाचवा" असं जोरजोरात ओरडत होती. सगळी लोकं बाहेर आली. खोलीच्या वरांड्यामध्ये जमा झाली. तर अक्षरशः हिने पेट घेतला होता. पेटत होती आणि ती अ, अतिशय तडफडत होती आणि सांगत होती, की "मला वाचवा, वाचवा, वाचवा" आणि काही क्षणात ती जमिनीवरती कोसळली. बाकीच्या सगळ्या लोकांनी पाणी वगैरे आणून तिच्या अंगावरती ओतलं. आता सगळीकडे त्यांच्यात रडारड सुरू झाली. एकदम माहोल बदलून गेला. असं भयानक आणि भीतीदायक वातावरण झालं. अक्षरशः ती पूर्णतः जळली होती. तिचे चामडे वगैरे इकडे जळल्या होत्या आणि चेहरा काळाकुट्ट पाहिला तर डोळे असे पांढरे शुभ्र बाहेर आले होते. ओठ सुजले होते आणि विद्रूप असा चेहरा तिचा झाला होता. म्हणजे बघवत नव्हतं तिच्या चेहऱ्याकडे, तिच्या मृत म्हणजे त्या देहाकडे. असं सगळं तर तिचा तो चेहरा विद्रूप झाला होता.
आता लोकांनी चौकशी केली तेव्हा बिपिन म्हणाला, की एक रॉकेलचा जो कॅन होता तो तिने अक्षरशः डोक्यावरती उचलून घेतला आणि आमच्या नकळत तिने माचीसची गाडी पेटवून स्वतःला पेटवलं आणि अशीच ती काही नाही कारणावरून भांडणं करत होती. हे एवढे दिवस सगळे तुम्ही पाहत होता. त्यानंतर पोलीस आले आणि त्या परिस्थितीत तिचा मृत्यू झाला होता. नंतर पोलीस आले, तिला घेऊन गेले, पोस्टमॉर्टम वगैरे सगळं झालं आणि तिचा मग नंतर मग मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर मग त्यांनी तो उत्तर प्रदेशला घेऊन गेले मृतदेह त्याच्या मूळ गावी. म्हणजे तिचे आई-वडील वगैरे होते ना, त्यासाठी त्यांनी तो उत्तर प्रदेशला मृतदेह नेला. पण ही जी घटना सगळ्यांनी बघितली होती ना संध्याकाळी 7:00-7:30च्या दरम्यान म्हणजे अंधार पडत होता. ही गोष्ट आता 30 एक वर्षापूर्वीची आहे. तेव्हा ते पिवळे बल्ब असायचे बाहेर लावलेले. त्यामुळे फारसा उजेड नसायचा रात्रीचा देखील. आता ती त्यांचा मृतदेह घेऊन गेले यादव कुटुंबीय. परंतु भांडूपच्या चाळीतील विशालचं कुटुंब, आजूबाजूची सगळे कुटुंब जे सगळे खोलीवाले होते ना, त्यांच्यामध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलं. कारण अक्षरशः तडफडून तिचा मृत्यू त्याच्यामध्ये ती जळाल्यामुळे झाला होता. ती ओरडत होती, "मला वाचवा, वाचवा." आता मात्र चाळीमध्ये भयान शांतता पसरली. त्या रात्री काय 2-3 रात्री 8च्या नंतर कोणाची बाहेर खोलीतून पडण्याची हिंमत होईना. कोणतर कामावरतून यायचं असेल ना, तर त्याला सोबत आणण्यासाठी 2-3 जण जायचे त्या चाळीमध्ये आणेपर्यंत. एवढी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आणि तो माहोलच बदलून गेला. ते वातावरणच बदलून गेलं. अतिशय किर्र असं वातावरण, भीतीदायक असं वातावरण त्या ठिकाणी बनलं. 4था-5वा दिवस असेल ती मृत झाल्यापासून. रात्रीचे 10 वाजले होते. सगळ्यांनी आपापल्या खोलीचे जे दरवाजे आहेत ते बंद करून घेतले होते. बाहेर एक-एक बल्ब सुरू होता. आतमध्ये सगळी लोकं होती जागी, परंतु एक भयानक वातावरण असल्यामुळे बाहेर कोण येण्याचं डेअरिंग करत नव्हतं. कारण तो सगळा प्रकार त्यांनी पाहिला होता. रात्री 10 वाजता मात्र नाना यांच्या कुटुंबातले सदस्य म्हणजे विशालची आई, नाना म्हणजे विशालचे वडील यांना ना बाहेरून "मला वाचवा, वाचवा, कोणतरी रडतंय." म्हणजे जी रडत होती ना बिपिनची बायको, तसा तिचा आवाज त्यांना खोलीमध्ये येऊ लागला. सगळ्यांच्या अंगावरती अक्षरशः काटा आला. पण बाहेर येऊन पाहण्याची हिंमत नव्हती. अक्षरशः ती ओरडते, की "मला वाचवा, वाचवा, मी जळते, मला वाचवा, मला वाचवा." पाणी होता माझ्या अंगावरती. अक्षरशः काटा वरती उभा राहिला ह्यांच्या नानांच्या, त्याच्या पत्नीच्या, विशालच्या. काही समजेना, की काय काय होतंय किंवा कोण ओरडतंय बाहेरनं? आता हा प्रश्न होता, की हा आवाज आम्हालाच येतोय, की बाकीच्या सगळ्यांना येतोय? परंतु जाऊन आता रात्री विचारणार कसं? कशीबशी रात्र घालवली, सकाळ झाली. नाना यांच्या बाजूला एक घाडीगावकर म्हणून कुटुंब राहायचं, जे कोकणातलंच होतं. त्यांना त्याने विचारलं, की "रात्री बिपिनच्या बायकोचा आवाज येत होता, तो तुम्हाला आला का हो घाडीगावकर?" घाडीगावकर म्हणाले, "हो, रात्री 10:30च्या दरम्यान आहे ना तुम्ही म्हणताय तर?" म्हणे, "हो, हो, रात्री 10:30 वाजता ती ओरडत होती. जशी ती त्या दिवशी जळत होती ना, तशीच ती ओरडत होती आणि तो अक्षरशः आवाज आमच्या कानावरती पडला." बाकीच्या सगळ्यांनी सांगितलं, की "आम्ही सुद्धा ऐकलं, की त्याचा आवाज येतोय, वाचवा, वाचवा म्हणून." आता मात्र आणखीनच लोक घाबरले, की काय प्रकार आहे? अक्षरशः ती रात्रीची ओरडायची 4-5 दिवस, "मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा" म्हणून. आता काही समजेना, की हा नक्की प्रकार काय होतोय? भास होत होता तो सगळ्यांना कसा होईल? सगळेच सांगत होते, की आम्ही तिचा आवाज ऐकतोय, रात्री ती ओरडते म्हणून. एके दिवशी त्याच चाळीतली एक बाई आता ते चाळीतले संडास बाथरूम असे कॉर्नरला असायचे बाहेर. प्रत्येकाच्या घरात खोलीत काय त्या झोपडपट्टीमध्ये संडास बाथरूम नव्हते. रात्री 10 वाजता ती बाथरूममध्ये जात असताना बाथरूमच्या तिकडे ती बिपिनची बायको उभी असलेली दिसली अशी. त्या काळोखात टर्नवरती अशी थोडासा अंधार पडायचा तिथे असं थोडंसं वळण होतं तिथे पुढे ना ती अशी उभी असलेली दिसली. हिने ते हातातलं सगळं बादली-बिदली तिथेच टाकून ते ओरडत आले, की बिपिनची बायको संडासाच्या तिकडे उभी आहे. संडास बाथरूमच्या त्या वाटेवरती उभी आहे, काळोखात उभी आहे. सगळेजण घाबरले. कोण बॅटरी घेऊन त्या संडासच्या दिशेने पाहतं तर कोणी नव्हतं. सगळे मात्र घाबरलेले होते. पाहायला गेले सगळे, पण घाबरलेले होते. पण शहानिशा केली पाहिजे. भीतीचं वातावरण एक 8-10 दिवस त्या चाळीमध्ये पसरलेलं होतं. सगळे शोधाशोध करतायत. कुठे कोण सांगतं मला इकडे दिसली जाताना, कोण म्हणत होते ते त्या पायरीवरती बसलेली, कोण म्हणतात आपल्या जी रूमची त्यांची जी दरवाजा आहे त्याच्या उंबऱ्यावरती बसलेली दिसली. प्रत्येकजण काही ना काही आपले अनुभव सांगत होते, की बिपिनची बायको मला दिसली, तिथे होती, तिथे होती असं. आणखीनच लोक घाबरले. असं ते भीतीचं वातावरण त्या चाळीमध्ये निर्माण झालं होतं. एके दिवशी एक घटना अशी घडली, की नाना रात्री त्यांना कामावरती उशीर झाला होता आणि ते घरी यायला त्यांना काहीतरी 11, 11:30 वाजले. 11, 11:30 वाजता ते
रस्त्यावरनं वरती तो डोंगर चढून आले. आता तेव्हा 11:30 म्हणजे जास्तच मुंबईला तेव्हा 11:30ला लोक जेमतेम झोपायचे, कोणतरी जागं असायचं. 11:30ला येत असताना जोरदार कुत्र्यांचं भुंकणं सुरू झालं. नाना थोडेसे घाबरले. आता कुत्र्याचं भुंकणं म्हणजे काहीतरी कुत्र्यांनी काहीतरी पाहिलंय. हे आता नानांना समजलं होतं. तरी देखील नाना घाबरत त्या रस्त्यावरनं आपल्या त्या चाळीच्या दिशेने येत होते. आणि मित्रांनो, कुत्रे त्यांच्या पाठनं भुंकत येतात. हे मागे वळून पाहतात तर कोणी दिसत नाहीये. मागे वळून पाहतात कोणी दिसत नाही. पण तो कुत्रे अगदी उच्छाद मांडला होता त्यांनी आणि ते नानांच्या मागनं भुकत येत होते. नाना म्हणतात, की "एरवी हे कुत्रे तर माझ्या पाठनं कधी भुकत नाहीत, पण आजच का भुकतायत?" आता नानांनी आता चाळीकडे एंट्री केली. पाठी एकदा दोनदा-तीनदा दोन्ही बाजूला पाहिलं. बिपिनची जी खोली होती, त्या खोलीकडे पाहिलं. अंधार होता. त्यांच्या घरासमोरचा बल्ब तो बंदच होता. ते गावी गेले असल्यामुळे. परंतु त्यांना काही समजेना. आता घराचा दरवाजा त्यांनी वाजवला आतमध्ये जाण्यासाठी आणि घराचा दरवाजा वाजवल्यानंतर आतून विशालच्या मम्मीने दरवाजा उघडला आणि उघडला तर पाहिलं तर काय होतं, आश्चर्यचकित करणारी घटना तिने समोर पाहिली. नाना इथे उभे आहेत आणि नानांच्या पाठी अक्षरशः बिपिनची बायको उभी होती आणि तोच तिचा चेहरा. अर्धवट जळालेले केस, चामड्या अशा लोंबतायत, डोळे असे बटबटीत झालेत, ओठ सुजले, डोळे असे पांढरे शुभ्र बाहेर आलेत आणि तो अर्धवट जळलेला चेहरा, तिचं ते नेसलेली साडी वगैरे सगळे अंगाला कडून चिकटली होती. अतिशय असं विद्रूप असं तिचं रूप. तिने नानांच्या मागे पाहिलं आणि ती ओरडली आणि तिने नानांना झटकन आतमध्ये ओढून घेतलं आणि दरवाजा खटकन बंद केला आणि ती जोरजोरात रडायला लागली आणि जोरजोरात शिव्या द्यायला लागली, की "आता स्वतःला जाळून घेतलंस आणि आता आम्हाला त्रास देण्यासाठी या चाळीमध्ये फिरतेस, नालायक बाई." अशी जाम शिव्या घालायला तिने सुरुवात केली. नाना म्हणतात, की "अगं शिव्या कोणाला घालतेस? काय झालं? कोणाला शिव्या घालते?" तर ती म्हणते, "बिपिनची बायको तुमच्या मागे उभी होती." ते म्हणतात, "अगं काय सांगते? बिपिनची बायको माझ्या मागे कशी उभी असणार? ती तर मरून तिला एक 10-12 दिवस झाले. मी पाहिलं तुमच्या मागे ती विद्रूप चेहरा तिचा जळलेला मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. तुमच्या मागे ती उभी होती." नाना आता आणखीनच घाबरले. हा काय प्रकार आहे? कुत्रे भुंकत माझ्या मागनं येत होते. आता त्यांना थोड्या गोष्टी क्लिक झाल्या, की असं असेल देखील कदाचित. दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्या कुटुंबामध्ये असं घडलं, नानांची बायको म्हणजे विशालची आई दुसऱ्या दिवशीपासून ती एकाच जागी स्तब्ध बसून राहायला लागली. काही बोलेना, काही खाईना, कुठे जाईना. एकटक अशी एकाच जागेवरती बसायला लागली. ह्यांना काही समजेना. यांनी डॉक्टरकडे तिला नेऊन आणली. डॉक्टर म्हणतात, "काही प्रॉब्लेम आहे, याचं सगळं ओके आहे. हिला काही आजारच नाहीये." फक्त ती एकाच जागी तर एकाच जागी अशी बघत राहायची. काहीतरी बघितल्यासारखं आणि विचित्र तिचं वागणं सुरू झालं. डॉक्टर-बिक्टर भरपूर झाले, पण काही तिला फरक पडला नाही. घाडीगावकर आता त्यांचे शेजारी म्हणाले, की "नाना, हिला कुठच्यातरी मांत्रिकाकडे किंवा कुठच्यातरी पुरोहिताकडे दाखवलं पाहिजे. कारण हिने तर तू म्हणतोच, की तुमच्या मागे तिने बिपिनच्या बायकोला पाहिलं ना, तर कदाचित ही घाबरली असेल किंवा काय झालं असेल, तिला भास झाला असेल, तर ती घाबरली असेल म्हणून अशी वागते." दुसऱ्या दिवशी घाडीगावकर आणि नाना एका पुरोहिताकडे, ब्राह्मणांकडे गेले, जे असे भूत, भविष्य, वर्तमान सांगायचे. म्हणजे ह्या राशीचक्राच्या आधारे किंवा पंचांगाच्या आधारे वगैरे असं काहीतरी सांगायचे. तर त्यांनी नानांना सांगितलं, की तिने सगळं ते लिहून घेतलं. तिची जन्मतारीख काय, वेळ सगळं काय ते सगळं तिचं लिहून घेतलं आणि ते पुरोहित म्हणाले, की "नाना, तुमच्या बायकोला कुठच्यातरी प्रेतात्म्याची बाधा झाली आहे. तो प्रेतात्मा तिच्या अंगामध्ये शिरलाय आणि हे तिचं वागणं असं झालेलं आहे, बदललेलं आहे. मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो, की हे माझ्याकडनं काही होणार नाही. एखादा मांत्रिक बघा आणि त्याच्याकडनं तो आत्मा बाहेर काढण्यासाठी म्हणून प्रयत्न करा. परंतु 100% तिच्यामध्ये कोणाचा तरी आत्मा गेलेला आहे म्हणून." ह्यांनी आता पुरोहितांना सरळ सांगितलं, की असं-असं काही दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी आमच्या बाजूच्या एका बाईने जळून घेतलं आणि त्यानंतर ती माझ्या पाठी तिला दिसली होती रात्री एकदा. पुरोहित म्हणाले, "मग तुम्ही 100% त्या मांत्रिकाकडे जा." त्याने मांत्रिकांचा पत्ता सांगितला. दुसऱ्या दिवशी नाना आणि घाडीगावकर त्या मांत्रिकाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, की ती जळालेली बाई माझ्या मागे दिसली. तिला शिव्या घातल्या आणि त्यानंतर ही अतिशय स्तब्धच झाली. म्हणजे काही बोलेना, खाईना किंवा तिची काही हालचालच नाही. असं विचित्र वागणं तिचं झालं. मांत्रिक त्याने सगळं ते डोळे बंद करून थोडंसं हे करून मंत्र वगैरे फुटवून त्याला ते समजलं. तो म्हणाला, की "तुमच्या बायकोच्या शरीरामध्ये जी जळालेली बाई आहे ना, तिचा प्रेतात्मा गेलेला आहे आणि ती सगळं हे करते. तर लवकर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे." मांत्रिक म्हणाला, "मी उद्याच
रात्री 11:30-12 वाजता तुमच्या घरी येतो आणि जे काही विधी करायचे आहेत, तो तिचा प्रेतात्मा तिच्या अंगातून बाहेर काढण्यासाठी किंवा त्याला अ, कुठेतरी दुसरीकडे पाठवण्यासाठी म्हणून काही विधी करावे लागतील. ते सगळे मी उद्या येऊन रात्री 11:30-12च्या नंतर हे सगळे रूममध्ये तुमच्या करतो. तसं दुसऱ्या दिवशी तो मांत्रिक रात्री 11:30च्या दरम्यान ते सगळं पिशवीत भरून सामान घेऊन आला. त्यात कोहळा होता, लिंबू टाचण्या होत्या, एक काळी बाहुली होती, त्याच्यानंतर एक अंड होतं. असं काय-काय ते विचित्र असं सामान ना तो घेऊन आला होता. त्याने ते सगळं सामान एका काळ्या कपडामध्ये ठेवलं आणि नानांच्या तो रूममध्ये ते घेऊन आला आणि त्याने ते ठेवलं सगळं. ती मांडणी वगैरे केली. तिला समोर बसवलं. तो स्वतः तिच्या समोर बसला आणि एक दिवा पेटवून तो काहीतरी मंत्र म्हणत होता आणि मित्रांनो अक्षरशः ना तिथे ते ठेवलेले कोहळा होता किंवा पपई होता ना, अंड वगैरे होतं ना, ती बाहुली वगैरे अशी थरथरायला लागली. तो सगळं मंत्र वगैरे म्हणत असताना. थरथरायला लागलं आणि हे सगळं पाहतायत नाना, घाडी गावकर सगळे पाहतायत. बाकी दरवाजा बंद करून घेतला. आतमध्ये हे 2-4 जण होते. पण तो मांत्रिक आला होता हे सगळ्यांनी चाळीतल्या लोकांनी पाहिलं होतं. सगळ्यांनी आपापले दरवाजे बंद केले होते, की तिचा प्रेतात्मा बाहेर जाताना कदाचित आपल्या कोणाच्या तरी अंगात जाईल. सगळे चिडीचूप झाले होते सगळीकडे आणि अक्षरशः ते काळ्या भडक्यात ठेवलेलं सामान अक्षरशः थरथर असं होत होतं आणि काही वेळानं ती विभूती त्याने घेतली आणि त्या मांत्रिकाने आणि नानांच्या बायकोवरती मारली. तशी ती दणकन पाठच्या पाठी पडली आणि मग त्या मांत्रिकाने ते सगळं सामान आहे ना, ते सगळे काळ्या त्या फडक्यामध्ये बांधलं आणि तो घेऊन गेला खाली आणि जी स्मशानभूमी होती, त्या स्मशानभूमीमध्ये ते त्याने सगळं ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं, की हिला पुन्हा एकदा माझ्याकडे घेऊन या. दुसऱ्या दिवशी हे दुपारी तिला घेऊन गेले. आता मात्र तिची ना तब्येत खरोखरच सुधारली होती. ती आता नॉर्मल वागायला लागली. 2 दिवस झाले आणि ती अतिशय नॉर्मल झाली. पहिल्यासारखी झाली. पण तिला हे जे काही झालं होतं ना 4-5 दिवसात त्याची कोणती कल्पना नव्हती. तिला विचारलं, की "असं तुला तुझ्या बाबतीत का झालं होतं?" तिला काहीच कळलं नाही. म्हणते, "काय झालं होतं? मला काय नाही झालं होतं." अशी ती सांगायला लागली. परंतु मित्रांनो, त्या मांत्रिकाच्या त्या सगळं त्याने काय जे केलं होतं ना, त्याच्यानंतर तो तिच्या अंगातला प्रेतात्मा मात्र निघून गेला होता. आणि मग त्याच्यातून तिची सुटका झाली नानांच्या बायकोची आणि नंतर मग सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या. परंतु ही दहशत मात्र त्या चाळीमध्ये तशीच राहिली, की बिपिनची बायको नानांच्या बायकोच्या अंगात गेली होती. आता हे सगळेजण घाबरत होते, कधी आपल्याला दिसेल, कधी तिची गाठभेट रात्री अपरात्री होईल आणि आपल्या अंगामध्ये तिचा जर प्रेतात्मा आला, की आपल्या अंगामध्ये शिरली तर असंच काहीतरी आपल्या बाबतीमध्ये होईल. असं सतत त्यांच्या मनामध्ये यायला लागलं आणि अजूनही ते वातावरण चाळीतलं अतिशय भयानक बनलं. एक 20 एक दिवसांनी यादव कुटुंब पुन्हा एकदा त्या उत्तर प्रदेशमध्ये सगळ्या क्रियाकर्म सगळं आटपून तिचं जेव्हा पुन्हा भांडुपला आलं आपल्या खोलीमध्ये, एक 2-3 दिवसांनी सगळे तिला भेटायला वगैरे गेले होते त्या कुटुंबाला, बिपिनला, त्याच्या आई-वडिलांना. त्यांनी तेव्हा सांगितलं, की तुम्ही गेल्यानंतर ना, ती सतत आम्हाला त्या चाळीमध्ये दिसायची. कधी त्या संडास बाथरूमच्या तिकडे वाटेवरती दिसायची, कधी पायरीवरती बसलेली दिसायची, कधीतरी तुमच्या उंबऱ्यावरती बसलेली दिसायची. नानांच्या बायकोच्या अंगात ती शिरली. मग मांत्रिकाला हे सगळ्या गोष्टी त्यांनी त्या यादव कुटुंबाला सांगितल्या. अशा-अशा गोष्टी झाल्यात म्हणून आणि आमचं फिरणं रात्रीचं किंवा बाहेर येणं अतिशय मुश्कील झालंय किंवा त्या सगळ्या जे काही मुलं होती किंवा काय होती ना, त्या सगळ्यांना ती अशी इथून तिथे जाताना दिसायची. तो विद्रूप चेहरा पाहिल्यानंतर लोकं खूप घाबरायची. मग स्पेशली त्या यादव कुटुंबाने एका कोणातरी बाबाला, आपल्या ओळखीच्या बाबाला बोलवून घेतलं आणि आपल्या घरामध्ये आणि ती शांती वगैरे काय जे करतात ना, ते सगळं त्या प्रेतात्म्याला शांत करण्यासाठी ती सगळी शांती वगैरे त्या बाबाकडून वगैरे पुरोहितांकडून त्यांच्या करून वगैरे घेतली आणि त्यानंतर मग हळू ना ती जी दिसायची ना त्या चाळीमध्ये रात्री 11 नंतर, कधी 10 नंतर, कधी अंधारात ना, ती हळू दिसायची बंद झाली. आणि सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या. पण कधीतरी ना अशी 5-6 महिन्यातून अमावास्येला वगैरे ना अशी क्वचित कोणाला तरी ती तिच्या रूमच्या बाहेर त्या उंबऱ्यावरती अशी बसलेली दिसते एकटक. पण तिचा चेहरा तसाच असतो जळालेला. अंगाला कपडे चिकटले, तो सुजलेला चेहरा वगैरे विद्रूप झालेला. असा क्वचित कोणाला तरी एखाद्या वर्षात 5-6 महिन्यांनी असा दिसतो अजूनही. अशी ती दहशत त्याच्या बिपिनच्या बायकोची त्या चाळीमध्ये पसरली होती. तर मित्रांनो हा एक अनुभव नानांचा जो मुलगा आहे विशाल, त्याने मला सांगितला होता एक 2-4 महिन्यापूर्वी आणि त्याने सांगितलं होतं, की "रोज तुम्ही चॅनलवरती सांगा" आणि आज मी तुम्हाला सांगितलेला आहे. हा अनुभव अतिशय भीतीदायक होता, अंगावरती काटा आणणारा होता. अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला शेअर करा.
आणि माझी सर्वांना विनंती आहे, आपण सर्वजण कथा पाहता परंतु सबस्क्राईब करत नाही. माझी विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करा, मित्रमंडळींपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या सगळ्या भयकथा पोहोचवा. आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची या ठिकाणी मनापासून रजा घेतो मित्रांनो आणि थांबतो. धन्यवाद.